अवसायनात काढलेल्या त्या 1108 दूध संस्थांची बाजू येत्या 15 दिवसात ऐकून घेतली जाईल अशी ग्वाही सहाय्यक दुग्ध निबंधक प्रदीप मालगावे यांनी दिली। दुसरीकडे संबंधित दूध संस्थांच्या पाठीशी ठामपणे उभं राहू असं गोकुळच्या संचालक मंडळानं स्पष्ट केलंय। गोकुळची पंचवार्षिक निवडणूक येत्या जूनमध्ये होण्याची शक्यता आहे। निवडणुकीच्या तोंडावरच सहकार विभागानं गोकुळ दूध संघाशी संलग्न असणाऱ्या 1108 दूध संस्था अवसायनात काढल्या आहेत। या संस्था अवसायनात निघाल्या तर 1,10,000 लिटर दुधाचा प्रश्न निर्माण होईल। या पार्श्वभूमीवर आज त्या दूध संस्थांची बैठक झाली। त्यानंतर संबंधित संस्था चालकांच्या शिष्टमंडळानं सहाय्यक दुग्ध निबंधक प्रदीप मालगावे यांची भेट घेऊन निवेदन दिलं। तत्पूर्वी धैर्यप्रसाद हॉलमध्ये संबंधित संस्था चालकांची बैठक झाली। बैठकीला अध्यक्ष मुश्रीफ यांच्यासह संचालकही उपस्थित होते। यामध्ये दूध संस्थांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून हा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावा अशी विनंती करण्यात आली। त्यानंतर येत्या 15 दिवसात संबंधित दूध संस्थांची तालुकावार सुनावणी घेतली जाईल असं मालगावे यांनी सांगितलं। दुसरीकडे गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी पत्रकारांशी संवाद साधला। गोकुळचं संचालक मंडळ या दूध संस्थांच्या पाठीशी ठामपणे उभं असून त्यांना न्याय मिळवून देणारच अशी ग्वाही मुश्रीफ यांनी दिली। तसंच निवडणूक खर्च वाचावा यासाठी गोकुळची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असंही नवीद मुश्रीफ यांनी सांगितलं। या नेत्यांना भेटणार आहे आणि हीच विनंती करणार आहे की संघ हा आपली जिल्ह्याची कोल्हापूर जिल्ह्याची मातृसंस्था आहे आणि आज संघ उच्च स्तरावर जाऊन पोचलेला आहे आणि ही कोल्हापूर जिल्ह्याच्या तमाम दूध उत्पादक शेतकऱ्यांची ही संस्था आहे। आम्ही जरी या संस्थेचे संचालक जरी असलो तरी ही दूध संस्था कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मालकीची दूध संस्था आहे। ही संस्था टिकली पाहिजे, वाढली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न चालू आहे। गेले 2 दिवस आपण जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची चर्चा केली आहे। पुढील 2 दिवसात खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक यांच्याशी चर्चा केली जाईल। महाडिक गटाला या प्रक्रियेतून डावलण्याचा कोणताही हेतू नाही असंही नवीद मुश्रीफ यांनी सांगितलं।